क्षेत्र ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे। या काशी क्षेत्रामध्ये भगवान शिव स्वतः वास्तव्य करतात। नवे भारतीय पुराणांच्या अनुसार काशी हे क्षेत्र भगवान शिवांनी स्वतः वसवलेलं असल्यामुळे या ठिकाणी भगवान शिवांचा पूर्णतः वास आहे। या काशी क्षेत्राची अनेक नावं आहेत, पण त्याच्यामध्ये कोणी त्याला काशी म्हणतं, कोणी वाराणसी म्हणतं, तर कोणी बनारस म्हणतं। अशी अनेक नावं काशी क्षेत्राची सांगितली गेली। पण याच्यामध्ये या सगळ्या नावांच्या मागे काय इतिहास आहे याचा जर आपण विचार केला तर काशी हे जे नाव आहे, पूर्वी काशी या क्षेत्रावर काशा नावाचा राजा राज्य करत होता। त्याच्यामुळं या क्षेत्राचं नाव पुढं काशावरून काशिका आणि काशिकावरून काशी असं पडलं। असा काशी नावाचा इतिहास आहे। याचबरोबर वाराणसी हे जे नाव आहे, या वाराणसी नावाच्या मागे इतिहास असा आहे की या आपल्या काशी क्षेत्रामध्ये गंगा नदी वाहते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। पण या गंगा नदीबरोबरच या काशी क्षेत्रामध्ये गंगा नदीला दोन नद्या येऊन मिळतात, त्यांचा प्रवाह येऊन मिळतो। त्याच्यामधली पहिली नदी म्हणजे वारुणा नदी आणि दुसरी नदी म्हणजे आसी नदी। या दोन्ही नद्या गंगेच्या दोन्ही बाजूने तिला मिळतात आणि तिला धष्टपुष्ट करत असतात। म्हणून वाराणसी, वरुणा असी याच्यावरून वाराणसी असं या क्षेत्राचं नाव पडलं। याचबरोबरीनं या क्षेत्राचं बनारस हे नाव का पडलं तर याच्या मागे असा इतिहास आहे। बनारस हे नाव मुघल कवींकडून मिळालेलं आहे। म्हणजे बनारस म्हणजे असं म्हटलं जातं की बनारस या नावाच्या मागे मुघल कवी असं म्हणत असत की हे शहर कसं आहे तर अत्यंत रसपूर्ण अशा प्रकारचं आहे, म्हणजे तयार रस जसा असावा तसा आहे। म्हणून कवींनी कल्पना केली की या शहराचं नाव बनारस असं ठेवलं जावं। किंवा आपण जर भाषिकदृष्ट्या विचार केला तर वाराणसी याच शब्दाचं अपभ्रंश रूप बनारस असं होऊ शकतं। असाही या काशी क्षेत्राबद्दलचा इतिहास आहे। अशी ही अद्भुत नगरी आणि या अद्भुत नगरीबद्दल तिच्या नावाबद्दल सुद्धा असणारा हा अद्भुत असा इतिहास आहे।